आज कॉलेज सुटलो डायरेक्ट मित्राच्या दुकाने आलो कारण तिथे आपल्याला करायचं होतं बॅनरचं काम आणि सगळे भाऊ लोक तिथे बसले होते आणि बॅनरचं काम झालं. मी पण नीट निघालो होतो घराकडे आणि उशीर झाला म्हणून भाऊ मला लगेच सोडून गेला आणि मी पण नीट निघालो होतो घराकडे आणि घरी जाईपर्यंत चार्जिंग पण पुरं संपलं होतं आणि घरी गेल्यावर बघितलं तर लाईट पण होतं म्हणून ब्लॉग सकाळी चालू केलं डायरेक्ट आणि सकाळी मला लय लागलं होतं भूक म्हणून आलो किचनमध्ये आणि किचनमध्ये गेल्यावर बघतो तर काय पण दिसेना झालं. थोडंच माझं नजर गेलं सचिन खरावर. आता दाबून मारा म्हणत त्याच्या आईला कांदा टमॅटा कैरी कापलो की कर आणि त्याच्यामध्ये घातलो फरसाणा आणि दुसऱ्या प्लेटमधनं काढून घातलो इकडे कांदा टमॅटा कैरी आणि त्याच्यावरनं परत घातलो फरसाणा. सगळं नीट मिक्स करून त्यात दिलो की रिपीट पद्धतशीरमध्ये आणि पद्धतशीर रिपीट द्यायचं झाल्यावर नीट निघालो मी पण आईच्या घराकडे आणि भाऊ बाहेरच बसला होता की मग तिथेच बसलो मी पण जाऊन खुर्चीवर. म्हणण्याचं ज्या आईलाच्या अंगात बाहुबली घुसला होता वाटतं. भाऊ सायकल उचलून आलता. कौन है वो कहाँ से वो आया चारों दिशाओं में तेज सा वो छाया उसकी भुजाएं बदले कथाएं. बाहुबली तर नाही पण 90च्या पिक्चर मधलं रामू काका नक्की वाटालता. आणि आवीच्या घराच्या बाजूला साईडचं काम चालू होतं आणि त्या साईडचे इंजिनियर आपले सर होते. सर आपल्याला आधीच्या क्लासमध्ये मॅथ्सला होते. सरनं लई दिवसांनी भेटलो होतो आणि सर पण थोड्या वेळानं तिथनं गेले आणि तोपर्यंत आवीजून घरात कलिंगड आणला होता. मग बाहेरपासून देत दिला रिबीट आणि एवढं कलिंगड खाऊन झोपायचे नाटकं करायला. कसं असतं बघा आता असली बघ करत भाऊ नाटकं करायला. आणि थोड्या वेळानं भाऊ पण गेला नीट घरात आणि मी पण निघालो होतो नीट आपल्या घराकडे. घरात आल्याला मला लागलं होतं जाम भूक म्हणून किचनमध्ये जाऊन पद्धतशीर आपल्यासाठी प्लेट बनवलं आणि वरून पद्धतशीर दिलो की रिबीट. आणि तुम्ही व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.